हा विद्यार्थ्यांनो, गुरुकृपा क्लासमध्ये आपलं स्वागत आहे। आपण इयत्ता 10वीचे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या लेसनवरचे प्रॅक्टिस सेट पाहत आहोत। आज आपण पाहणार आहोत 1.3 मधील प्रश्न क्रमांक 3, प्रॅक्टिस सेट 1.3, क्वेश्चन नंबर 3। क्वेश्चन नंबर 3 मधील पहिलं गणित पाहू आपण। 3x minus 4y equal 10 and 4x plus 3y equal 5. 3x minus 4y equal 10 and 4x minus 3y equal 5. 3x minus 4y equal 10 and 4x plus 3y equal 5. 4x plus 3y equal 5. Solve this simultaneous equation by Cramer's rule. Question आहे आपला, solve the following simultaneous equations using Cramer's method. Solve by Cramer's method. आपल्याला ही दोन सायमल्टेनियस इक्वेशन, ही दोन लिनियर इक्वेशन दिलेले आहेत, कॉल्ड एज सायमल्टेनियस इक्वेशन. When two equations solve at the same time, the equations are called as simultaneous equation. Therefore, we solve these two equations by Cramer's rule method. आपण पाहिलेला आहे, क्रॅमर्स रूल मेथड साठी सर्वप्रथम डिटर्मिनंटची किंमत काढायची, व्हॅल्यू ऑफ डी, त्यानंतर dx काढायचं, त्यानंतर dy काढायचा आणि बाय क्रॅमर्स मेथड x इक्वल dx अपॉन डी अँड y इक्वल dy अपॉन डी. तर काढू आपण या पद्धतीने. पहा इथं आन्सर कसं लिहायचं पहा बोर्डच्या पेपरमध्ये. 3x minus 4y equal 10, equation number 1, and 4x plus 3y equal 5, equation number 2. आपल्याला हे इक्वेशन जर या पद्धतीने दिलं असेल, 3x minus 4y minus 10 equal 0, तर हा जो कॉन्स्टंट आहे -10 याला राईट हँड साइडने घ्यायचं, हा +10 होईल, लाईक दिस. 3x minus 4y equal 10. कधी कधी हा जो कॉन्स्टंट असतो हा लेफ्ट हँड साइडने देखील दिलेला असतो. आपल्याला ही जी इक्वेशन सोडवायची असतात यामध्ये हा कॉन्स्टंट राईट हँड साइडने घ्यायचा आहे क्रॅमर्स रूल साठी. त्यामुळे हा जो -10 आहे याला आपण इकडे पक्षांतरित करून -10 चा या पद्धतीने +10 करून घ्यायचा. या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला +10 दिलेला आहे, हा भाग अलग आहे. पण जर समजा ऑलरेडी राईट हँड साइडला कॉन्स्टंट दिलेला नसेल, लेफ्ट हँड साइडला दिलेला असेल, तर तो कॉन्स्टंट सर्वप्रथम राईट हँड साइडला करून घ्यायचा. समजून राहिला? तर आपल्याला दिलेली ही दोन इक्वेशन्स आहेत. तर या ठिकाणी पहा काय करायचं. Therefore, A1, this simultaneous equation tally with standard form ax plus by equals c, which is a standard form or called as general form of linear equation. या इक्वेशनचं जनरल फॉर्म काय आहे, तर ax अधिक by बरोबर c. Therefore, A1 equal 3. A1 means coefficient of x in first equation. Then B1 equal -4, coefficient of y is called as B1. B1 is -4 and C1 is constant is 10. As well as
a2 equal coefficient of x of second equation 4, b2 coefficient of y of second equation 3, and c2 constant of second equation is 5. These are our a1, b1, c1, a2, b2, c2. आता आपल्याला क्रॅमर्स रूलनी हे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे आहेत. त्यासाठी आपण फर्स्ट कॅल्क्युलेट डी, डिटर्मिनंट डी. आपल्याला माहिती आहे क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये 1.3 चा आपण डिटर्मिनंट काढलेला आहे. कसा काढतात तर पहा, डी साठी आपण काय करू, a1 a2 b1 b2 equal a1 is 3, a2 is 4, b1 is -4 and b2 is 3. d ची व्हॅल्यू कशी काढतात आपल्याला माहित आहे, 3 into 3 -4 into 4 equal 3 into 3, 3 3 चा 9, minus into minus equal plus, and 4 into 4 16 equal 9 plus 16 25. Therefore D equal 25. D equal 25. आपण D ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता dx ची व्हॅल्यू काढायची. dx कसा काढतात, instead of a1 and a2 now we take c1 and c2, coefficient of y as it is b1 b2 equal c1 is 10, c2 is 5, b1 b2 -4 3, b1 b2 equal 10 into 3 minus 4 into 5 equal 10 3 चा 30, minus into minus plus 4 5 चा 20 equal 50. Therefore dx equal 50. आता dy काढायचा. dy equal, dy काढायसाठी a1 a2 जसाच्या तसा ठेवायचा. a1 a2 instead of b1 b2 we write constant c1 c2 equal a1 into c2, value of a1 3, value of a2 4, c1 is 10, c2 is 5 equal 3 into 5 minus 10 into 4 equal 3 into 5 15 minus 10 into 4 40 plus 15 minus 40 equal minus 25, means dy equal minus 25. आपण या ठिकाणी d काढलेला आहे, dx काढलेला आहे आणि dy काढलेला आहे. देन बाय क्रॅमर्स मेथड, क्रॅमर्स मेथड किंवा आपण क्रॅमर्स रूल देखील लिहू शकतो. क्रॅमर्स मेथडनी आता आपण x काढू. काय आहे फॉर्म्युला, तर dx upon d, dx is 15 upon d is 25, 50 upon 25, 25 1 चा 25, 25 2 चा 50, 2 upon 1 means 2. That means x equal to, whereas y equal dy upon d, dy is minus 25 and d is 25,
25 वनचा 25 25 वनचा 25 but minus upon plus equal minus 1 upon 1 is 1. Therefore solution x equal 2 and y equal minus 1. This is solution of our simultaneous equations x equal 2 and y equal minus 1. Then we will see problem number 2. त्यानंतर आपण या क्वेश्चन नंबर 3 चा दुसरं गणित पाहूया. 4x plus 3y minus 4 equal 0 and 6x equal 8 minus 5y. हे आपल्याला दोन इक्वेशन दिलेली आहेत आणि बाय क्रॅमर्स मेथड ही इक्वेशन सॉल्व करायची आहे. तर पहा, फर्स्ट इक्वेशन इज 4x plus 3y minus 4 equal 0. हे जे इक्वेशन आहे यामध्ये कॉन्स्टंट -4 हा इक्वल साइनच्या लेफ्ट हँड साइडला आहे. आपल्याला हे राइट हँड साइडला पाहिजे, कारण की जनरल फॉर्म काय आहे तर ax plus by equal c. Therefore now first we take this equation in standard form of linear equation. Therefore 4x plus 3y equal -4 ला राइट हँड साइडला घेऊ plus 4 equation number 1. And second equation also we take in standard form of linear equation 6x minus 5y ला लेफ्ट हँड साइडला घेऊ प्लस होतील ते plus 5y equal 8 as it is at right hand side. Therefore these two equation becomes 4x plus 3y equal 4 and 6x plus 5y equal 8. Now we tally this equation with a1x plus b1y equal c1 and a2x plus b2y equal c2. Therefore a1 equal 4, b1 equal 3 and c1 equal 4. Then a2 coefficient of x of second equation is 6, b2 coefficient of y of second equation is 5 and c2 equal 8. Therefore we calculate d, determinant. What is formula? a1 a2 b1 b2 equal, by placing value of a1 a2 and b1 b2 we get a1 is 4, a2 is 6, b1 is 3, b2 is 5. Therefore cross multiplication of these 4 into 5 minus 6 into 3 equal 4 5 चा 20 minus 6 3 चा 18 equal 2. Means value of d equal 2. Now we calculate dx. Formula for calculating dx is, instead of a1 a2 we write c1 c2, b1 b2 as it is, equal, by placing value of this c1 is 4, c2 is 8, b1 is 3 and b2 is 5. Therefore by cross multiplication 4 into 5 minus sign 3 into 8 equal 4 5 चा 20 minus 8 3 चा 24 plus 20 minus 24 means minus 4. That means dx equal minus 4. dy equal a1 a2 as it is, and instead of coefficient of y b1 b2 we write c1 c2.
By placing value of these, A1 is 4, A2 is 6 and C1, C2. C1 is 4, C2 is 8. By cross multiplication, 4 into 8 minus 4 into 6. 4 8 चा 32 minus 6 4 चा 24 equal 8. Means dy equal 8. Then by Cramer's rule, x equal dx upon d. Dx is minus 4 upon d. D is 2. Minus upon plus equal minus 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2. Then y. dy upon d. dy equal 8 and d equal 2. 2 1 चा 2, 2 4 चा 8, 4. Means solution. X equal minus 2 and y equal 4. X equal minus 2 and y equal 4. This is our solution for question number 2. विद्यार्थ्यांनो, यामधले आणखीन 4 क्वेश्चन्स, 4 गणित या क्वेश्चन नंबर 3 मधील आणखी 4 गणिते बाकी आहेत. हे 4ही गणित तुम्ही घरी करायचे आणि जर काही तुम्हाला अडचण आली तर आपल्या कमेंटमध्ये टाकायचं. मी ते गणित तुम्हाला पुन्हा आपल्या लेक्चरमध्ये समजावून देईन. यामध्ये 4ही गणित सिंपल आहेत. गणित नंबर 6 जे आहे यामध्ये 2 इक्वेशन आहेत. 2x plus 3y equal 2 and x minus y upon 2 equal 1 upon 2. Therefore, denominator is 2. Dividing, multiplying by 2 through equation means 2 into x 2x minus y upon 2 into 2 2 2 cut minus y equal 1 upon 2 into 2 2 2 cut 1. तर हे बाकी गणित घरी सोडून पाहायचे प्रॅक्टिससाठी. जे येणार नाही ते कमेंटमध्ये टाकायचं. पुन्हा आपल्या लेक्चरमध्ये मी ते तुम्हाला जे आलं नाही ते सोडून देईल. ज्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांच्यासाठी सूचना की इयत्ता 10वीचे गणित 1 आणि गणित 2चे सेमीचे सर्व प्रकरणांचे सर्व प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट आणि बाहेरचे गणित आपल्या क्लासमध्ये शिकवल्या जातील. 2021-22 साठीचं हे सिरीज आपण चालू केलेली आहे. तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ओके.